तर बरेच मला कॉमेंट्स आणि DMs आले होते की नेहा तुझा हॉब कोणता आहे आणि तो तू किचन टॉपमध्ये फिट करून का नाही घेतला. तर ह्याच प्रश्नाचे उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णानी मॉम या चॅनलमध्ये. तर माझा प्रेस्टिजचा 4 बर्नर्सचा बिल्ट इन हॉब आहे, ज्याला 2 मोठे बर्नर्स आहेत, 2 छोटे बर्नर्स आहेत. तर सुरुवातीला ना मी तुम्हाला ह्याचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगते. तर हा पूर्ण काचेचा हॉब आहे, पण ह्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही की ह्याचे कॉर्नर सुटलेले नाही. गेले 10 वर्ष झालं हॉब मी वापरते. ह्याचं ॲटो इग्निशनसुद्धा अगदी व्यवस्थितच काम करतं आहे. म्हणजेच क्वालिटी वाईज एकदम एक्सलंट आहे आणि दिसायला खूपच प्रीमियम आहे. मी आता तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट्स पण सांगते. जर हॉबवरती काही सांडलं किंवा डीप क्लीन करून घ्यायचा झाला तर आपल्याला इतर गॅस स्टोवसारखं पाणी टाकून ते स्वच्छ करता येत नाही. त्यासाठी ओलं कापड यूज करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी किरकोळ जरी हॉबला काही प्रॉब्लेम आला तर कंपनीची सर्व्हिस बोलवावी लागते. म्हणजे इतर जे गॅस स्टोव रिपेअर करणारी लोकं असतात ते ह्याला रिपेअर करत नाहीत. बाकी 10 वर्षात ह्या हॉबसोबतचा माझा एक्सपिरियन्स अगदी चांगलाच आहे. आणखी एक गोष्ट, हा हॉब मी किचन टॉपमध्ये फिक्स केला नाही. कारण जर भविष्यात जर मला हॉब चेंज करायची इच्छा झाली तर मला सेम डायमेन्शन्सच हॉब घ्यावं लागेल आणि मला ते नको होतं. म्हणून मी हॉब किचन टॉपवरती ठेवणं प्रेफर केलं. मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही काय घेणं प्रेफर कराल, गॅस हॉब की नॉर्मल गॅस स्टोव.